नक्कीच हनुमान यांनी मात्र मॅच जी आहे ती डेडिकेट केली प्रशांतसाठी. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. नक्कीच आपल्याकडे स्वीट बॉक्स आहे. मी आनंद केन यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा स्वीट बॉक्स आपण इथे वितरित करा. मैच के बाद कुछ मिठा हो जाए. संजय पाटील मिठाईवाला स्पेशल मिठाई. तदनंतर गिफ्ट हॅम्पर आहे विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. आणि मिस्टर किरण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही आकर्षक ट्रॉफी. मिस्टर सुजित पाटील किरण म्हात्रे स्पॉन्सर ट्रॉफी आहे. सो वेल प्लेड प्रशांत, वेल बॅट. तर जाऊया आपण आजच्या दिवसातील तिसरी मॅच कडे. एक किरोली गावातील संघ की तिथे जिंकला तर दुसरा किरोली गावातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय सावरदेव केरवली विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. आमचे एक्सपर्ट गुणलेखक आमच्या सोबतीला आहेत मिस्टर प्रथमेश म्हात्रे. नक्कीच आज पप्प्याचे खूपच फॅन फॉलोइंग आमच्या इथे नक्कीच उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून पप्प्यासाठी खास स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत. पप्पू छोटा पॉकेट बडा धमाका अनेक वर्ष आपण पाहिली. मग अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, आणि पंचाचा इथे मात्र ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. गोलंदाज राकेश इथे मात्र षटकाला सुरुवात करतोय. बागपूरला गेले पहिल्या चेंडूवरती इनफिल्डला मात्र बीट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती पप्पू मात्र या ठिकाणी बाद झाला, बीट झाला त्या ठिकाणी. पप्पूसाठी स्पेशल मिस्टर खंडो आणि देवा यांच्याकडून. आणि खास पप्पूचा खेळ पाहण्यासाठी नांदिवलीवरून इथे मात्र पोहोचले आहेत. जबरदस्त फटका अगदी शॉर्ट कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू भरपूर वेगाने निघून चालला. अगदी डीप पॉईंट जाऊन धडकतोय. पहिलाच चौकार पप्पूच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. ही सलामीची जोडी आपण पाहतो या ठिकाणी. आणि जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका अगदी या पॉईंटच्या दिशेने वेगाने चेंडू मात्र निघून गेला. संपूर्ण अकाउंट ओपन केलं पप्पून आणि संघाचा सुद्धा मात्र या ठिकाणी खातं ओपन करतोय. स्पेशल पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. पुन्हा एकदा इनफिल्डला बीट करतोय. फटका हवेत आहे. 17 चेंडूचा पाठलाग करतायत. रेस सुरू आहे आणि अखेर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातो. या एका धावेसाठी सिंगल धाव ती कंप्लीट झाली. धाव फलकावरती 5 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. जय सावरदेव केरवली विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. साई भजाके यांचा संघ आपण पाहतो. दुसरीकडे पाहू शकाल एक जबरदस्त याच भागातील क्रिकेटपटू होते रोशन पाटील. त्यांच्या स्मरणार्थ मात्र संघाची बातमी केली गेली आणि तो संघ सध्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या सामन्यात स्वर्गीय संजय स्मृती चषक 2024 मध्ये हाडलं पुस्तकाकडे. असं वाटलं होतं की चांगला खेळला आज गिरीश माहिले आमनेवाडा संघाच्या वतीने पाहायला मिळेल. सुरुवात चांगलीच झाली होती परंतु अंत मात्र थोडासा कडवट पाहिला आपण. क्रिकेटचा खेळ आहे पहा. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आणि राहुलची वर्णी आय थिंक सातत्याने भावेश पवारशी केली जात असते आणि तीच झलक मात्र इथे या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. गोलंदाज राकेश पुन्हा एकदा ऑन साइडला पिकअप शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि हात ठोकला राहुल पहिल्या चेंडूवरती षटकार. जर राहुल खवलला तर तुम्हाला अशाच प्रकारचे फटके मात्र सातत्याने पाहायला मिळतील. चेंडू द्या लखन पाटील. लक्ष आपण केंद्रित करा. षटकार आलाय आणि षटकारानं वैयक्तिक त्यांनी अकाउंट आपला ओपन केला. धाव फलकावरती डबल फिगर मध्ये आता मात्र आपल्याला आकडा पाहायला मिळतोय. बिन गडीबाद 11 आणि खरोखरच्या फटक्यामध्ये भावेश पवारची एक झलक पाहायला मिळाली. अनेक असे खेळाडू असतात की जे टेनिस क्रिकेटचे दिग्गज जे खेळाडू आहेत त्यांना मात्र फॉलो करत असतात. त्यांचे नक्कीच युट्यूबवरती व्हिडिओज पाहत असतात.
आणि तशाच प्रकारचा खेळ खेळण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यापैकी हे राहुल. मला तरी असं वाटतं की सातत्याने भावेश पवारचे तो व्हिडिओ पाहत असेल आणि ती झलक मात्र या ठिकाणी या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगली सुरुवात आपण पाहतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. एक चौकार पाहायला आपल्याला, एक षटकार पाहायला आपल्याला, फलक्यावरती धाबा 11 पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र चेंडू पडलाय तर थोडासा खाली राहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. दरम्यान समाजसेवक सन्माननीय राजेश भुईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम. चेंज ऑफ पेस पिचच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त या ठिकाणी फटका होता परंतु जागा मात्र कुठेतरी चुकीची निवडली. 2 शतक चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये जातोय कधी ही वाट पाहत होते परंतु अखेर चेंडूला फील्ड केला आणि तत्पूर्वी 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला आपल्याला. आणि राकेशचा जो स्पेल होता तो इथे मात्र संपन्न झाला. राकेशला सफलता प्राप्त करता आली नाही परंतु धावा जर आपण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एकूण 13 धाबा त्याने खर्च केल्या. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन पाहतोय ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा संजय स्मृती चषक 2024. अनेक दिग्गज मान्यवर काल मॉर्निंग सेशन मध्ये आपण पाहिले. त्याच्या उपस्थितीने आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला. 3 दिवसांची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस एनके स्पोर्ट खांडवल संघाने जबरदस्त गाजवला आणि तो पहिला संघ ठरला टॉप 3 मध्ये जाणारा. आज पाहूया कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आज सुद्धा आपण याच असोसिएशनचे जे संघ आहेत ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एकापेक्षा एक सरस संघ आहेत. अनेक नवतरुण खेळाडू आपल्याला या सध्याच्या घडीला या नवीन सीझन मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज राहुल. स्वतः संघनायक आहे. संघनायकाची जबाबदारी राहुलच्या खांद्यावरती आपण पाहतोय. परंतु राहुलच्या विरोधात पाहूया गुरुनाथ उर्फ पप्पू कशा रीतीने मात्र फटकेबाजी करेल. परंतु या ठिकाणी पहा पहिल्या चेंडूपासून थोडासा सास पडतोय. थोडासा बॅकफुटला वारंवार वजन ट्रान्सफर करतोय. ऑन साईडला ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटमध्ये खूप मोठा अंतर राहिला आणि अशा रीतीने डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर. बिनगडी बाद 13 धाबांची पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहतो. येणाऱ्या बॅटरमध्ये तुम्ही विद्युतला पाहू शकाल. रायटी विनोद बजागे. ओ बॅकफुट पंच जबरदस्त कडक फटका. डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाही आणि चेंडू सरळ पॉइंट सीमेच्या बाहेर जात असताना पप्पूच्या बॅट मधून येणारा हा दुसरा दर्जेदार चौकार. सांगतो की मला पप्पू सारखा फलंदाज पाहिजे. पहा बॅकफुटला गेले जबरदस्त परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि जागा सुद्धा चांगली निवडली. खाली क्षेत्र होता. डीप मध्ये कोणताही प्रोटेक्शन नव्हतं त्या ठिकाणी आणि अतिशय सुंदर देखणार दर्जेदार चौकार मात्र तिथे आपण पाहायला मिळाला. हेच खासियत आहे पप्पूची. हो आता मात्र ऑन साईडला खेचून मारलाय. चेंडू मात्र वाईडिश लॉंग ट्रॅव्हल झालाय. तिथे मात्र राकेश आहेत. एकदा कम्प्लीट थोडंसं खोमलिंग आणि त्याच मुळे मात्र एकीच रूपांतर दुहेरीमध्ये बॅकअप साठी पहा 2-2 शतृष्टी आपल्याला पाहायला मिळाले आणि जीवनामध्ये तसे बॅकअप असणं फार गरजेचं आहे. जसं आपण पाहतो की आता सध्याच्या घडीला मोबाईलला सुद्धा बॅकअप आलाय आणि जर बॅकअप तुमच्याकडे असेल तर तुम्ही किती उंच शिखर चढू शकता आणि ते बॅकअप पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये. परंतु 2 धावा अतिशय चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर्ण कंप्लीट केल्या. जबरदस्त कॉलिंग दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं आपण. हो पुन्हा मात्र गॅप मध्ये फटका चांगला सजवला परंतु शॉट कव्हर पॉईंटला फिल्डर आहे. थोडीशी मिसफिल्ड तिथे पाहायला मिळाली. दुहेरी पाहिले तर दुहेरीचा धाव पूर्ण करता प्रयत्न तिथे मात्र सुरू आहे आणि पुन्हा एकदा दुहेरी आकडा धाव फलक्यावरती पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेट सध्या सुरू आहे. कुठेही न डगमगताना कोणताही प्रेशर न घेत असताना हे दोन्ही फलंदाज धाबा जोडतायत आपल्या संघासाठी. यानंतर जो पुढील सामना असेल योगेश इलेव्हन आमने बी विरुद्ध आई कालभैरव वालशिन. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे आणि तदनंतर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल विरेन स्पोर्ट भावाली विरुद्ध A1 जोडी आमनेपाडा. हा आजचा शेड्यूल आहे. एकूण 10 संघ तुम्हाला आज पूर्ण दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळतील. बॅकअप द डिलिव्हरी ऑन साईडला टर्न केलाय परंतु केरळकडे शत्रक्षक आहे सूरज. एक सूरज नक्कीच आकाशात चमकतो तर हा दुसरा सूरज पाहूया रोशन स्पोर्ट बुरवल संघासाठी चमकेल का. त्याच्याकडे सुद्धा मात्र भरपूर कला आहेत. कलाला वाव त्याला नक्कीच मिळत असते. जबरदस्त फिल्डिंग पाहिली नक्कीच डोल्यावरती सूर्याची किरण त्याच्या प्रबलित झाली होती परंतु
नक्कीच त्याचा परिणाम कुठलाही झाला नाही आणि तसा इंस्टावरती खूपच फेमस आहे सूरजचा विचार केला तर. हो, बॅकफुट पंच पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि या ठिकाणी पहा जो विजेचा खांब आहे त्याला चेंडू मात्र जाऊन या ठिकाणी धडकतोय आणि जे नॅचरल घडणार आहे तेच तुम्हाला दिलं जाईल. कारण या सूचना आम्ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला दिलेल्या होत्या आणि अखेर 2 धावा तिथे मात्र पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ सुद्धा संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.5 धावगतीनं अतिशय चांगली धावा संख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती बिनगडी बाद 25. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. ड्रिंक्स ब्रेक आहे नक्कीच विनोद बजागेला तुम्ही पाहू शकाल सध्या पाण्याची सेवा करतोय आणि तसे पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे आणि ते कार्य सध्या बजावतोय विनोद बजागे. थोडा वेळ आहे तर जाऊया आपण डीजे कल्पेश केंकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तर नक्कीच आहे एकविरीचं गुणगान करणारे संगीत आपण डीजे कल्पेश किंगच्या वतीने ऐकलं आणि 10 फलकावरती 25 धावा आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सूरज. त्यांची एक वेगळीच हेअरस्टाईल आहे. लेफ्ट हँड बॅटरसाठी वरतो विकेट मारा करतोय. चेंडूची लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे की चांगली आहे आणि तेच पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना लेग स्टंप सोडून चेंडू मात्र निघून गेला. पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. अतिरिक्त चेंडूची फेकी सूरजकडून पाहायला मिळाली आणि त्याचवेळी आता मात्र संख्या 10 फलकावरती वाढताना पाहायला मिळेल ती म्हणजे एकूण बिनगडी बाद 26. 26 विदाउट लॉस. हो, जबरदस्त या ठिकाणी पाहू शकाल पिकअप शॉट डीप मध्ये प्रोटेक्शन करा क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. युवा खेळाडू होता त्या ठिकाणी पाहू शकाल असं वाटतं की पहिलाच सत्र त्याचा असावा आणि त्याच्याकडून मात्र ही खूप मोठी चूक पाहिली आपण. तुम्ही रिप्ले मध्ये वारंवार पाहू शकाल चेंडूवरती व्यवस्थित तो पोहोचला नाहीये आणि त्याचा मात्र नक्कीच कुठेतरी नुकसान झाला तो म्हणजे रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाला. इथे मात्र ही लाईन पहा अगदी बीमर आहे. पंचाचा नो बॉलचा इशारा आणि पुढील चेंडू असेल मात्र फ्री हिट. थोडासा सायडॅम चेंडू टाकण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला होता परंतु नक्कीच थोडसा लेंथ मध्ये तो चुकला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र भीमर चेंडू त्याच्याकडून मात्र आपण पाहिलं आणि मात्र ही संधी असेल राहुलला की फ्री चेंडूवरती तुम्ही फ्री माइंड स्ट्रोक खेळू शकता. हो, पुन्हा फुल टॉस आहे ऑन साईडला टेअर केला असं वाटतं की स्क्वेअर लेग असेल मिड विकेट असेल तो मात्र नक्कीच राहुलचा स्ट्रॉंग झोन आहे कारण सातत्याने तो त्याच दिशेने मात्र फटके केला. तेरीचा पर्यंत संत फेकी आणि पाहता पाहता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. खराब क्षेत्ररक्षण रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच वेळेला आता मात्र कुठेतरी या संघनायक सुद्धा मात्र त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला निराशा पाहायला मिळते कारण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाब्याला फार महत्व आहे आणि धाबा आता मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघासाठी मात्र बहाल केल्या जात आहेत आणि आता धावेला धावसंख्येला चांगला आकार येतोय. एकूण 34 धाबा धावसंख्या फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये डेव्हलप होते. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा लाईन चुकीची निवडली सूरजनं. थोडासा लॉंग षटक पाहतोय सूरजच्या आतापर्यंत पाहिलं तर एक्झॅक्टली एकूण लिगल चेंडू पाहिले तर दोन्ही त्यांनी हाताळले आणि 3 स्क्वेअर चेंडू म्हणजे 5 चेंडूंमध्ये मात्र या ठिकाणी पाहिलं तर खर्चीला षटक पाहू शकतो. या ठिकाणी एकूण 10 धाबा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या. हो, ही लेंथ तुमच्याकडे आहे तर तुम्ही वारंवार चुकीची लेंथ का हाताळता. जबरदस्त कमबॅक जबरदस्त वापसी गोलंदाज सूरज कडून आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल पाहिला तर रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाच्या बाजूने गेला गोलंदाजी करत त्यांनी निर्णय स्वीकारला परंतु गोलंदाजाने तो सार्थ मात्र
ठरवला नाही, पण इथे मात्र सूरजला विकेट्स मिळेल का? फटका मिस टायमिंग आहे, उंच उंच आणि लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक राकेश चेंडू खाली म्हणजे चूक होणार नाही, त्याने पकडला जाईल आणि लागतो या ठिकाणी जय सौरदेव किरोली संघाला पप्पूच्या रूपानं हा पहिला धक्का. तर टाळ्यांच्या गजरानं मात्र या ठिकाणी पप्पूचं खेळाडू कक्षामध्ये स्वागत केलं, कारण पप्पूने स्टार्ट चांगली केली. कारण 2 चौकाराच्या साह्याने आपण जर पप्पूचा खेळ जर पाहिला तर चांगल्या धावसंख्येचा त्याने आपल्या संघाला योगदान दिलेलं आहे. आणि त्याचवेळी आता मात्र नवीन फलंदाज राईटी विनोद बजागे यांना आपण वन डाऊनला पाहू शकाल. एकूण 17 धावांचं योगदान दिलं पप्पूनं. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल योगेश शिलवण आमने बी विरुद्ध आई कालभैरव वालशिन. दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीसाठी. सुरतला पहिली सफलता मिळाली. ओव्हर पिच सरळ बॅट लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, अगदी बंदुकीतून जेवढ्या वेगाने गोळी निघते तेवढा वेगाने विनोदच्या बाटपत्रात चेंडू निघाला आणि सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाणारा हा रॉकेट चौकार. सर्वात सुरक्षित जागा कोणती असेल तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे, आणि त्याच दिशेने मात्र फटका अगदी या सरळ बॅटने लॉफ केला विनोद आणि पहा पहिल्याच चेंडूवरती त्याने चौकार प्राप्त केला. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे. असं वाटते की पूर्णपणे घरातून निघताना तो मात्र या ठिकाणी सेट होऊन आला, ज्या अनुषंगाने त्याने फटका मात्र सजवला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि दहा फलक्यामध्ये आता धावांचा आकार सुद्धा मात्र चेंज होईल. एक गडी बाद 39. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो. या पावलांचा वापर पाहू शकाल, अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाही, थोडासा दूरवरून फटका त्यांनी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्या प्रमाणे तिथे चेंडू बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये आणि अखेर शेवटचा इथे मात्र चेंडू येतो निर्धाव. वेलकम प्रशांत. योगेश वरती आमने बी संघाचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आणि अशा रीती 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक्यावरती धावा जर पाहिल्या तर एक गडी बाद 39. एका षटकाचा केल्यानं अजूनही मात्र या ठिकाणी बाकी आहे. जर याच धावसंख्येने जर धाव फलकावरती धावा जर येत राहिल्या तर 50च्या पुढे आकडा पाहायला मिळू शकेल. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 13च्या धावगतीनं धावा इथे मात्र आपण पाहिलेल्या आहेत 39 धावा. आणि षटकाला सुरुवात करतोय सौरभ. तसं आपण सौरभचा विचार केला तर मात्र एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख या संघामध्ये आपण सातत्याने पाहिलेली आहे, परंतु आता मात्र या ठिकाणी गोलंदाजाचा मात्र नक्कीच कुठेतरी जबाबदारी स्वीकारतोय. आणि पाहूया कशा रीतीने मात्र आपला स्पेल इथे मात्र या ठिकाणी तो हाताळेल. यानंतर कालभैरव वालशीन संघ फाईट करेल योगेश मूर्ती आपले 20 संघाच्या विरोधात. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना तो असणार आहे. चला स्पीडअप करा, लक्ष असू द्या, वेल तुमच्याकडे फारच कमी आहे. विलेला महत्व द्या. ओ इष्टांच्या रोखानं चेंडू हाताला होता, पंचाकडे लावून अपील, परंतु बॅटकट होते तेच पंचांनी हेरलं. आणि त्याच मुले कुठलाही मात्र जास्त दडपण मात्र पंचांवरती आपण पाहिला नाही. पंचांची जबरदस्त आपण कामगिरी पाहतोय, नॉन स्टॉप पंचगिरी पाहतोय आपण. नक्कीच मागील सत्रामध्ये एक आदिवासी समाजाची एक स्पर्धा कव्हर केली होती वावलीच्या मैदानावरती. त्या ठिकाणी सुद्धा 2च पंच होते आणि त्या 2 पंचांनी सलग 4 दिवस कंटिन्यू पंचगिरी केली होती. आणि नक्कीच तो महिना होता अगदी मार्च, कडक ऊन होता त्या महिन्यामध्ये. आणि खरोखरच त्या पंचांना सुद्धा मी शेवटच्या क्षणात सल्यूट केलं. हार्ड वर्किंग, फुल टॉस मिस्टार्मिंग, परंतु सेफ लँडिंग होईल का? यस, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अपयश ठरला, कारण चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. विनोदच्या पाठमधून येणारा हा दुसरा चौकार आणि धाव फलकाला आता मात्र आकार येतोय. 44 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आता जय सावरदेव किरवली संघ आपल्याला
या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा मात्र या ठिकाणी या चेंडूला उचली मिळाली, पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु अपरकटच्या साईडला पाहा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र मिसफिल्डिंग. आज रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाचा विचार केला तर खूपच जास्तीत जास्त चुक्या मात्र आउटफील्ड मध्ये आपण पाहिलेल्या आहेत. किमान आपण जर विचार केला तर 7 ते 8 धावा त्यांनी मिसफिल्डच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघासाठी बहाल केल्या आणि नक्कीच जेव्हा ज्यावेळी तुम्ही या धाबांचा पाठलाग कराल त्यावेळी तुम्हाला या धाबांची मात्र नक्कीच आठवण येत राहील. ज्या चेंडूवरती 1 धाव मिळाली असती त्या चेंडूवरती किमान फलंदाजाने 3 धाबा पलून पूर्ण केल्या. जबरदस्त कॉम्बिनेशन, जबरदस्त तिथे मात्र या ठिकाणी तालमेल पाहिला आपण. एकीकडे राहुल तर दुसरीकडे विनोद. आणि राहुलचं सुद्धा मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने तो सलामी मिळाला. चांगली बॅटिंग करतो सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार एक चौकार साईड तब्बल एकूण 16 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या. फक्त 6 चेंडू त्याने फेस केले आणि त्यामध्ये अजून काही धाबा आड होतील का परंतु इथे फटका मिस टायमिंग अगदी डीप मध्ये या रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाचा आधारस्तंभ अर्थात राकेश होते त्या ठिकाणी आणि त्याने कुठल्या प्रकारे चूक केली नाही. आज दुसरा झेल पकडला रोशन स्पोर्ट फुटबॉल संघाचा राकेश आणि या ठिकाणी दुसरा धक्का लागतोय जय सावरदेव किरवली संघाला. स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी द्वितीय क्रमांकासाठी जो करंडक या ठिकाणी स्पॉन्सर केलेला आहे त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय सावधगावचे या समाजसेवक रोहिदासजी पाटील देविदासजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. असंच प्रेम तुमचं आमच्या आयोजकांवरती राहील ह्याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. सुस्वागतम. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय राहुल बाद झाल्यानंतर नितीन भंडारी. अजून एक लेजेंड, अनेक वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. क्रिकेटचा फटका जबरदस्त मात्र या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा मिस फील्ड आणि इथे मात्र पहा इथे सुद्धा एक धाव मिळाली असते परंतु तिसरी धावेचा प्रयत्न कारण विनोदला स्ट्राईक हवी होती आणि त्याचमुळे मात्र नितीन बलिदान दिला त्या ठिकाणी आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय किरवली संघाला. एक महत्वाची सूचना आहे. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे जे संघ खेळतायत त्या सर्व संघाच्या संघनायकांसाठी महत्वाची सूचना. आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता याच ठिकाणी मीटिंग आहे. तर त्या मीटिंग मध्ये प्रत्येक संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. ज्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल त्या संघावरती पुढील स्पर्धेसाठी मात्र कडक कारवाई केली जाणार आहे. आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता याच ठिकाणी. आणि नक्कीच ज्या संघाने जर फॉर्म सबमिट केले नसतील तर त्याला विनंती करतोय जेव्हा फॉर्म तुम्हाला घ्यायचे असतील तर याच ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. आज सायंकाळी 6:30 वाजता मीटिंग इथे मात्र लावण्यात आलेले आहे आणि त्या मीटिंग मध्ये अनेक अजून काही प्रश्न आहेत ते मात्र नक्कीच या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतील. जे आमची आयोजक कमिटी आहे ती कमिटी इथे मात्र सज्ज आहे. कोणगावचे समाजसेवक सन्माननीय लहू ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण नवा आपलं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी मात्र जबरदस्त चेंडूची हाताळणी शेवटचा चेंडू येतो मात्र या ठिकाणी डॉट आणि अशा रीतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय सावरीदेव किरवली संघाची धावसंख्या होत आहे 3 गडी बाद 49 आणि 50 धाबांचं या ठिकाणी खूप मोठं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं आहे रोशन स्पोर्ट फुटबॉल संघासमोर. मी विनंती करतो किनारसिकांना की स्पर्धा आपल्यासाठी आहे परंतु कोणीही पडदा पकडू नका. तुमच्यासाठी प्रेक्षक स्टँड आहेत त्या स्टँड मध्ये या, ती स्पर्धा एन्जॉय करा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय भूषणजी भामरे आणि सन्माननीय संतोषजी भुईर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहता स्वर्गीय संजय स्मृती चषक 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पुढील सामन्याची नाणेफेकी आपण सन्माननीय ज्यांनी आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी जो चषक या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय देविदासजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. एकीकडे वाघ संघ आहे आई काल भैरव, दुसरीकडे स्वर्गीय योगेश मूर्ती आमने बी संघ आहे. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत आणि टॉस तुम्हाला मी प्रथम दाखवतो. एका बाजूला संजय स्पोर्ट आहे दुसरीकडे ट्रिपल एस
असं नामोल्लेख करायचा आहे आपण. संजय स्मृती आमणे बी संघाड आणि ते असताना मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो. ना जाऊन व्यासपीठाची वाढवायची आहे. प्रशांत तू कालपासून सामने पाहतोय ज्याप्रमाणे गोलंदाजी आपण पाहतोय एक्झॅक्टली काय मनामध्ये तुझ्या आहे. हॅलो चेक डीजे किंग. मनामध्ये तर काहीच नाही, जसं तसं नॅशनल गेम खेळण्याचा प्रयत्न. 4 षटकाचा सामना आहे. काय करणार, गोलंदाजी की फलंदाजी? क्षेत्ररक्षण करणार. प्रशांत आपल्या संघामध्ये अजून काही बदल झालेला आहे खेळाडूमध्ये? काही यंगस्टर आहेत की काही तुमच्या संघामध्ये आम्हाला या सत्रामध्ये खास स्पेशल बदल पाहायला मिळू शकेल? यंगस्टरच आहेत, आता बदल तर काय नाही, जे गेल्या वर्षी टीम होती तीच आहे. आणि या सीझनसाठी खास कसा सराव राहिला आणि आतापर्यंत तुम्ही किती स्पर्धा केलेल्या आहेत? आतापर्यंत 4-5 स्पर्धा खेळलो, काही हरजीत होतच, त्याच्यामुळं पहिले 1-2 राऊंडला जातो. आता पोरा कशी अजून यंग आहेत, त्याच्यामुळे जास्त समजत नाही अजून काय कसं काय. तरी सुद्धा या सत्रामध्ये खेळ चांगला राहिला आतापर्यंत? खेळ चांगलाच आहे, फक्त आवरच का जरा मुलं लहान आहेत, त्यांना जास्त समजत नाही त्याच्यामुळंच. आणि आम्ही सुद्धा लहान आहे, आम्ही काही मोठेच नाही आवरे, यंगस्टर आमच्यात आहेत जास्त याच्यामुळे. तर की ज्या स्पर्धा चांगला खेळ होईल त्या साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत वालची संघाचे संगणक आहेत, ते सुद्धा यंगस्टर आहेत, युवा आहे. संगणक पद तुम्ही ज्यावेळी भूषावला त्यावेळी तुमच्यावरती काय दडपण होतं का? आणि दडपण नसल्या कारणानं काय सांगाल, तू खेळाडूंना काय सजेशन देत असतो? 100% देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. यायचं बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आणि की त्या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द, तुझ्या काही भावना नक्की तू या ठिकाणी सांगू शकतोस? आयोजन नियोजन चांगलं आहे आणि खेळण्याची आम्हाला संधी दिली त्याला मनापासून धन्यवाद. तुमची भूमिका काय असणार आहे या सामन्यात? क्षेत्ररक्षण. तर नक्कीच सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस इथे मात्र संपन्न झाला आहे आणि न्यूज अशी आहे की योगेश मूर्ती आमने बी संघाला नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी काल भैरव वालचीन संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. तर नक्कीच आपण जाऊया पुन्हा आता टॉस बॉक्स मध्ये, कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत, लक्ष खूप मोठं आहे, एकूण 50 धाव ते सर्व पोहोचवण्यासाठी आमचे सहकारी सामाजिक भागेश मात्र आता सज्ज होत. थँक्यू सो मच योगेश पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्ही नुकताच मायक्रोफोनवरून ऐकला. या विभागामध्ये अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायलाच मिळेल, कारण या स्थानिक संघांना खरं तर ते खूप जवळून बघत असतात, जवळून अनुभवत असतात. अनेक साऱ्या मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबरशी त्यांचं खूप जवळीक संबंध, आणि ते योगेशजी पाटील सर तुम्हाला मायक्रोफोनवरती पाहायला मिळाले. सेकंड इनिंगमध्ये आपण जात आहोत, जिथे 50 धावसंख्येची चेस आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, हलकंसं बॅट अँड बॉलचं कनेक्शन आणि तब्बल सिंगलने धावफलकाला सुरुवात झाली आहे. सन्माननीय लवजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं होतं, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. लेजंड क्रिकेटर राकेश दिगाडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. व्यासपीठावरती विराजमान असलेले प्रत्येक पाहुणे आपल्या सन्मानासाठी या मंचावरती बसत असतात. त्यांचा सन्मान करणं, त्यांना माल मिळवणं या स्पर्धेची खासियत. आणि थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात, सहर्ष स्वागत. ताकदीचा वापर केलाय बॉल मध्ये, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु इनफिल्ड मधून एक फिल्डर वळला होता, हातामध्ये अॅक्युरेटली त्याच्या कॅच पडली, परंतु कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होत असतो ना. खर तर पहिल्याच्या क्षेत्ररक्षकाने झेलकडे बघितलं ना, तो क्षेत्ररक्षक पाठमोरे होता, आणि पाठमोरे कॅच पकडणं म्हटलं गेलं ना तर ते कठीणच असतं, कारण पाठमोरे जाणं, बॉलकडे बघणं, मग सूर्यप्रकाशाची किरणं कधी कधी डोलांवरती परावर्तित होतात, त्या अनुमानाने थोडा क्रिटिकल असतो. कॅचकडे जाणं, बॉलकडे बघणं, या क्रिटिकलिटीज सॉल्व्ह करायच्या होत्या, परंतु त्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळाला नाही. शॉटमध्ये मिडविकेटला फिल्डर होते, त्याच्या हातामध्ये हा बॉल पाहायला मिळाला आणि तब्बल 2 धावसंख्या बॉलवरती मिळाल्यात. विनोचा तिसरा बॉल, सुंदर बॉल, स्विंग अँड मिस. आपण पाहिलं गेलं टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला आणि यष्टा उद्ध्वस्त करत असताना पहिल्या विकेटचं पतन 50 चेस मध्ये राहुल बाद. विनोद फर्स्ट इनिंग मध्ये काय बॅटिंग राहिली राहुलची. राहुलच्या बॅट मधून तब्बल आपण जर पाहायला गेल्या तर 16 धावा. जय सावरीदेव किरवली टीमच्या माध्यमातून, तो एक यंगस्टर जेव्हा या टीम मध्ये खरं तर इन्व्हॉल्व झाला ना, तेव्हा सुरुवातीपासून त्याचा खेळ खूप चांगला राहिला. प्रशांत आणि आमची चर्चाही झाली
की जेव्हा सराव असतो तेव्हा सरावामध्ये राहुल 10 बॉलमध्ये तब्बल 7 षटकार मारण्याचा खरं तर विक्रमी करतो, तेवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. परंतु ज्या वेळेला स्पर्धेमध्ये तो खेळण्यासाठी जातो ना, तेव्हा त्याच्यावरती प्रेशर असतो. म्हणून राहुलने खरं तर हा प्रेशर थोडासा बाजूला काढायला हवा. कारण क्रिकेट स्पर्धा म्हटली गेली ना, तर असं समजून जा की तुम्ही तुमच्या क्रीडांगणावरती सरावच करताय, तेव्हाच तुमचा खेळ चांगला होईल. अन्यथा जर तुम्ही प्रेशराईज मॅच खेळाल ना, तर तुमच्याकडून कामगिरी थोडीशी कमकुवत होईल. इथं आपण परिस्थिती पाहिली तर 3 वरती पहिला विकेट गेलाय, मैदानाच्या बाहेर आला राहुल आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळेल सौरभ, जो सामना करेल विनोदचा. 50 धावसंख्येचं लक्ष्य आणि पहिलाच गडी गमावला गेलाय टीम उठवलनं. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मधून फिल्डर चालत ॲक्युरेटली बॉलच्या खाली आले, पकडली गेली शॉट, मिड विकेटला कॅच, दुसऱ्या विकेटचं पतन, आलाय तसा मैदानाच्या बाहेर जाईल सौरभ, लागेल झटका दुसरा. दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर चाललाय. मुठवल संघाला विजयाच्या समीत पोहोचायचंय. 50 धावा पूर्ण करायचे आहेत. असे विकेट पडून चालणार नाही, कारण विकेट जे सुरुवातीला पडतात ना, टॉप ऑर्डरचे बॅट्समन जेव्हा मैदानाच्या बाहेर जातात ना, तेव्हा खरं तर आपली आशा अपेक्षाची विजयापर्यंत पोहोचण्याची असते ना, ती कमी होते. कारण टॉप ऑर्डरमध्ये तेच बॅट्समन सुरुवातीला येत असतात, ज्या बॅट्समनच्या माध्यमातून चांगली खेळली होते, जे आपल्या टीमचे ज्युनियर ऑलराऊंडर असतात, जे स्लॉग हिटर असतात, डेथ ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करणं जाणतात, तेही टॉप ऑर्डरमध्येच बॅट्समन आपण बघत असतो. परंतु टॉप ऑर्डरची जी बॅटिंग लेंथ आहेत ना, त्यामधले 2 मोहरे म्हणजेच राहुल आणि सौरभ मैदानाच्या बाहेर आहे. आता आलाय चैनू मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर केला गेला, पॉवर प्ले सुरू आहे, इम्पॅक्ट चांगला पडेल या फटक्याचा. प्रेशर होता 2 विकेटचा, तो प्रेशर रिलीज करत असताना चैनूच्या बॅट मधला सुपर स्ट्रोक, सिक्सर. ऍक्शन तसा टर्न केला गेला आणि सिद्दीक बाबे सर जर इथे असते तर तेही म्हटले असते की भिंगरी शॉट. वळला चेंडू, त्याची बॅटी वळली गेली, बॅटचा फ्लो चांगला होता आणि त्या अनुमानाने रिदम मध्ये परफेक्टली बॅटच्या नक्कीच बॉल आला आणि बॉल बॉर्डरच्या बाहेर पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने इथेही त्याच दिशेने सेम रिझल्ट, जणू काय ऍक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात की काय, परंतु ही रिअलिटी आहे की लागोपाठचे 2 मोठे षटकार विनोदच्या विरोधात चैनूचा प्रहार पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ जर आपण पाहिला गेला तर संपला. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 50 धावसंख्येचं लक्ष्य पूर्ण करत असताना 15 धावा टीमच्या टोटल मध्ये जोडतोय संघ मुठवळ. 15 धावा, 2 मोठे फटके आले, त्यानेच हे स्कोर कार्ड वाढलं गेलं. हा पहा ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने बॉल टर्नी झाला, बॅकअप द हँडने बॉल नव्हता, परंतु जो हार्ड लेंथ वरती बॉल टाकण्याचा प्रयत्न होता ना, ती हार्ड लेंथ कुठेतरी विनोदला अनसक्सेसफुल आणि थोडीशी मागणी ठरून गेली. 50 धावसंख्येचं लक्ष्य, सुरुवातीच्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट येणं म्हणजेच महत्वाची बाब विनोदसाठी ठरली. टीम सावरीदेव किरवलीसाठी चांगली विकेट राहिले. 2 टॉप ऑर्डरमध्ये जे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बरसले असते त्यांना तर बाद जरूर केलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती चैनू आला आणि त्याच्या बॅटमधनं जे 2 मोठे षटकार आले ना, त्याने पूर्णपणे या मॅच मधला जो प्रेशर होता तो प्रेशर कुठेतरी बाजूला काढला गेला. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात, 50 लक्ष्य असताना 15 धावा पॉवर प्ले मध्ये येणं तेही चांगली गोष्ट, कारण पॉवर प्ले मध्ये 2च खेळाडू डीप मध्ये असतात. त्या अनुमानाने आपल्याकडे ऍडव्हान्टेज असतं की आपण कोणत्याही बाजूने मोठे फटके खेळू शकतो. त्या अनुमानाने 2 मोठे फटके बघितले. 50 लक्ष्य, अजूनही हव्यात 35, 18 बॉलचा खेळ शिल्लक, म्हणजे सरासरी जर आपण बघितली तर प्रत्येक ओव्हरमध्ये 11.66 धावसंख्येची सरासरी या ठिकाणी जोडायची आहे. पॉवर प्ले संपलाय. डीप मध्ये तुम्हाला 5 फिल्डर पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट तैनात केलाय. वायडिश लॉंग ऑनला या क्रीडांगणावरती तुम्ही नेहमी खेळाडू बघितलात, अर्थातच काऊ कॉर्नर. डीप मध्ये प्रॉपर लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, लॉंग ऑफलाही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच प्रॉपरली ज्या ठिकाणी आपण कव्हर्सला थोडासा फिल्डर जर पाहिला गेला ना, तर कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या परफेक्टली गॅप मध्ये खेळाडू. ओव्हर द विकेटने ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. बॉलमध्ये समोर आला फिल्डर राहुल, त्या ठिकाणी होते, जजमेंट चुकला आणि लॉंग ऑनच्या बाहेर या षटकाची सुरुवात चौकाराने. हा प्रहार जर बघितला गेला तर करणच्या विरोधात सुरतचा.
सुंदर गेली आहे, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये त्याची चुकी तुम्हाला पाहायला मिळाली आणि चौकार आलाय. 19 त्याच्यामध्ये अजून वाढ करायची. टप्पा पडल्यानंतर अनुमान चांगला राहील. लॉंग ऑफला ही माहिती आहे की टप्पा पडल्यानंतर कदाचित बॉल पुढे गेल्यानंतर आपल्या डोक्यावरून जाईल, त्याच्यामुळे तो थांबला. लॉंग ऑफला तुम्हाला बॉल पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढत असताना सूरजला सिंगल मिळाली. या सिंगलने टीमची धावसंख्या 20 अजूनही 30 बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक असताना 16. ओव्हर द विकेट उचलला गेलाय. बॉल मध्ये इथनं विकेट मिळू शकते. मिस्टामिंग झालाय की प्रॉपर कनेक्ट झालं ते पाहायचं आहे, परंतु आता मिस्टेक झाली. इथनं कॅच होती, दोघांमध्ये कॉल झाला नाही, संवाद झाला नाही आणि रिझल्ट जर बघितला गेला तर टीम खांडवलच्या बाजूने लागत असताना येतो हा सिक्सर. मुठवळ संघ सध्या तरी बॅटिंग करतोय आणि हा रिझल्ट जर पाहिला गेला ना तर पूर्ण फिल्डरच्या माध्यमातून दिला गेलाय संघ मुठवळला, कारण हातांना चाटून बॉल बाउंडरांच्या बाहेर गेलाय. षटकार आलाय. तिथे प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर आहे. सचिन म्हात्रे सर सांगत असताना की लेगस्टम्पच्या बाहेर होता, त्यामुळे इम्पॅक्ट जरूर विपरीत पडला. ठरवत असताना की लेग बायच्या रूपाने आली सिंगल. टीमची धावसंख्या आता पोहोचत असताना 27 धावसंख्या सध्या तरी स्कोरबोर्डवरती. 50 धावसंख्येचं लक्ष्य असताना आपण 2 मिस्टेक्स या सेकंड इनिंग मध्ये बघितल्या फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. ताकदीचा वापर करायचा होता. अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला, परंतु जास्त दूर गेला. वाईटचा इशारा अंपायर्स. आणि चैनूचा जर आपण विचार केला गेला ना तर षटकार हॅट्रिक ही त्याची या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे, कारण याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 2 बॉलवरती 2 सिक्सर अगेन्स्ट विनोदच्या त्यांनी दाखवले होते आणि स्ट्राईक करणच्या ओव्हरमध्ये त्याला मिळाली गेली आणि त्याही बॉलवरती त्यांनी षटकार या ठिकाणी दाखवला. म्हणजे षटकारांची हॅट्रिक खरं तर संपादित केली आहे ती म्हणजेच फलंदाज चैनून. यावेळेला लोवर फुल टॉस बॉल अटेम्प्ट तर केला गेला. ऑन साइडला गॅप आहे, त्या गॅपला भेदण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या अगोदर चैनू आणि आता सुरुवात करत असताना डावाची सूरजनं करणच्या विरोधात ठोकला षटकार. विचार आपण जर केला तर पहिल्या ओव्हर मधला जो धावांचा स्ट्रक्चर वाढत गेला तो आतापर्यंत स्ट्रक्चर वाढतच गेलाय, कारण या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34 आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. ओ द विकेट. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, परंतु शेवटचा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावफलक आता 34 वरचं जाईल, पुढे 35 वर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्सने केला. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहायला गेला ना तर तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज विनोदने. पॉवर प्ले संपल्यानंतर विनोदला कंट्रोल करायचे होते धावा, परंतु विनोदच्या विरोधात मोठी फटके आल्यात. शेवटचा बॉल ताकदीचा वापर केला गेलाय. अगदी ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये पुन्हा एकदा बॉल चालला. फिल्डिंग चांगली झाली. ऑन स्टॉप फेकी आली नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु या ओव्हर मध्ये 20 धावसंख्या जर पाहिला गेला तर खूपच खर्चिक या ठिकाणी खर्च करत असताना विनोदचं षटक संपलं. विनोदच्या षटकामध्ये 20 धावा आणि आता समीकरण 50 धावसंख्येचं लक्ष्य असताना 12 मध्ये अजून बनवायचे 14. पाण्याची मागणी केली आहे, सो विनंती करेन पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा एक खेळाडू. ही सुंदर स्पर्धा आणि या सुंदर स्पर्धेच्या मित्रांनो दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही आहात. तिसरी मॅच तुम्ही अनुभवतात. मागच्या मॅच मध्ये आरडी स्पोर्ट्स किरवली संघ पुढे सरकला. पहिल्या मॅच मध्ये जर आपण डोकावून बघितलं तर पहिली मॅच ही खूप सुंदर झाली, ज्यामध्ये संघ मुठवळ आणि सोनालीपाडा या टीम मध्ये ती लढत तुम्ही पाहिली. सोनालीपाडा संघ तुम्हाला त्या सामन्यामध्ये पुढे येताना पाहायला मिळाला, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये ज्या धावसंख्या तुम्ही बरसताना बघितल्या नाही ना त्या या मॅच मध्ये बरसतात. कारण मागच्या मॅच मध्ये तब्बल 35 धावसंख्येचा पाटला 7 बॉल ठेवत असताना आरडी स्पोर्ट्स किरवली प्रशांत बजाकेचा फिनिशिंग टच तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये जर लक्ष्य जर आपण पाहिलं गेलं तर 42चं होतं. 42 धावसंख्येचं लक्ष्य आपण पाहिलं गेलं तर ते डिफेंड झालं, परंतु या मॅच मध्ये 50 धावसंख्येचं लक्ष्य जर आपण पाहिलं गेलं ना तर अगदी जोमाने आणि नित्य नियमाने आपल्या अटॅकिंग मूड मध्ये असताना संघ मुठवळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. 12 मध्ये अजूनही 14 बनवायचे आहेत. थर्ड ओव्हर मध्ये आता इन्व्हाइट केलंय.
ते म्हणजेच फुल टॉस बॉल वरती स्वागत करेल का, आणि स्वागत केले सुद्धा. फुल टॉस बॉल राहुलने पिच केला गेला आणि राहुल वरती प्रहार करत असताना बॉल चाला बॉर्डर लाईनच्या बाहेर. सूरजच्या बॅट मधला अजून एक षटकार. मॅच ज्या रिदम मध्ये चालली आहे ना, त्या रिदम मध्ये खर तर खूप कमी आपण मॅचेस बघत असतो, कारण मोठं टार्गेट होतं 50 धावसंख्येचं. परंतु ते मोठे टार्गेट अगदी लवकरात लवकर कंप्लीट करण्याच्या अनुमानाने सूरज खेळतोय. अजून एक फुल टॉस बॉल, बॉटम हँडचा वापर, स्वतःला शांत ठेवलं, प्रेझन्स ऑफ माइंडने फक्त प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली आणि इथं सिंगल आहे. टीमची धावसंख्या पोहोचत असताना 43. सूरजजी म्हात्रे या दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. वेलकम, तुमचं सरशी स्वागत आहे. शॉर्ट बॉलचा वापर इथेही प्लेस करायचं होतं. एका बाजूला सूरज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय, दुसऱ्या बाजूला चैनूनेही मोठ्या फटक्यामध्ये डील केली. त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. राहुलचा हा बॉल चांगला लेंथ वरती पडल्यानंतर बॅटची कडा आणि सांगत असताना अंपायर की फलंदाज परतेल मैदानाच्या बाहेर. चैनू मैदानाच्या बाहेर जात असताना लागणारा झटका तिसरा टीम मुठवळला. चैनू जरूर मैदानाच्या बाहेर चाललाय, परंतु चैनूची जी कामगिरी होती ती टीमसाठी अगदी उपयुक्त राहिली. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच त्यांनी इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा जर विचार केला गेला तर त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये 18 त्यांनी जोडल्या गेल्या आणि 50 धावसंख्येचं लक्ष्य कंप्लीट करण्यामागे एकमेव फलंदाज खर तर राहिला, ज्याच्या बॅट मधून आजच्या दिवसातल्या खेळीमधल्या 3 बॉलवरती 3 षटकारांच्या खर तर अगदी उवी तुम्ही पाहिला गेला. तो खेळाडू चैनू मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर. टीम मुठवलच्या माध्यमातून राकेश याला क्रमांक 5 वरती त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. हार्ड लेंथ वरती समोर खेळतात फिल्डर जरूर आहेत, परंतु डीप मध्ये लांब बॉल होता. त्या अनुमानाने फिल्डर पोहोचले गेले प्रॉपरली. कव्हर्सला त्यांनी फिल्डिंग केली. बॉलला फेकतात दरम्यान 2 धावसंख्येचा अवधी होता. तो 2 धावेचा अवधी या ठिकाणी पूर्ण होत असताना आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आता पोहोचत असताना पुढे 45 या आकड्यावरती. फक्त 5 धावेची गरज आहे. वाटलंही नव्हतं की 50 धावसंख्येचं टार्गेट एवढ्या लवकर मुठवळ संघ कंप्लीट करेल. राहुलचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डी झोन मध्ये बॉल चाललाय, म्हणजे मिळेल सिंगल. स्ट्राईक जाईल सूरजकडे. टीमची धावसंख्या पोहोचेल 46. 7 बॉलमध्ये अजूनही 4 धावा विजयासाठी बनवायचे आहेत या मॅच मध्ये टीम मुठवळला. मागच्या मॅच मधलं 35 धावसंख्येचं टार्गेट 7 बॉल ठेवत असताना आरडी स्पोर्ट्स किरवली संघाने पूर्ण केलं. या मॅच मध्ये 50 धावसंख्येचं टार्गेट होतं आतापर्यंत. प्लीज ऑनलाईन अपडेट व्यवस्थित येऊ द्यात, कारण आवाज आमचा प्रेक्षकांपर्यंत जातोय. कॉमेंटेटरकडनं चुकी झाली की भरपूर साऱ्या कॉन्ट्रोवर्सी होत असतात, कारण प्रत्येक फील्डमध्ये निंदक असतातच आणि या गोष्टी लगेचच कॅचअप करून आमची खरं तर त्या ठिकाणी मजाही उडवली जाते. त्याच्यामुळे विनंती करेन की प्रॉपर अपडेट आमच्यापर्यंत येऊ जाऊ द्या, कारण ऑन माईक आम्ही बोलत असतो. ऑन माईक आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टी बॉल मागे काय घडलं काय बिघडलं ते सांगत असतो. त्याच्यामुळे प्लीज 6 मध्ये 4 बनवायचे आहेत. सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर 46 धावा झालेल्या आहेत, म्हणजेच 6 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येची या ठिकाणी गरज आहे. नितीनकडे आता ती जबाबदारी आहे. 6 मध्ये 4 रोखायच्या कशा, तर एखादी विकेट आणि डॉट बॉल जास्त आले पाहिजे त्या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेटने बॉटमॅनचा जास्त वापर. शांत ठेवलं दिमागाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. माहिती आहे की या ठिकाणी युक्तीमध्ये बॉल खेळायचा आहे आणि बॉल जरूर मागे गेला. विकेट किपर थोडेसे मागे होते. या मॅचला अजून क्लोज या ठिकाणी केलं जात आहे संघ मुठवळच्या माध्यमातून. मी कौतुक करेन सौरभचं की सौरभने शांत दिमागाने त्याचा काम जरूर केला, परंतु डगआउट मध्ये आल्यानंतर त्याने चैनूला सांगितलं की तुला खेळायचं आहे आणि चैनू त्याच परीने खेळला. बॉटमॅनचा आताही वापर हलवार पद्धतीने या सामन्याला फिनिशिंग टच देण्याचं काम
आता फक्त सिंगलची गरज आहे. धावा बनल्या गेल्या 49, स्कोर लेवल झालेला आहे. या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 50 धावसंख्येचं टार्गेट असताना ज्या अनुमानाने आपण बघितलं सूरजला आणि चैनूला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ना त्यांनीच दोघांनीच या सामन्याला खर तर विजयाच्या समीत नेलाय. एका धावसंख्येची फक्त गरज. बॉल शिल्लक आहे 4. लक्ष्य 50 धावसंख्येचं खूप लवकर या मॅच मध्ये पूर्ण करत असताना संघ मुठवळ तुम्हाला पाहायला मिळाला. एक धावसंख्येची गरज. बॉटमॅनचा आताही वापर आणि अशा प्रकारे सूरजच्या बॅट मधली ही सिंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि 50 धावसंख्येचं टार्गेट 3 बॉल ठेवत असताना कंप्लीट गेलं संघ मुठवळने. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टीम मुठवळ आणि हडलक म्हणूया टीम जय सावरदेव किरवले टीमला. टीम सावरीदेव किरवली तुमच्या कॅप्टनला मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सो विनंती करेन मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा.